सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी. आज आपण धम्मपदातल्या 50व्या गाथेकडे वळणार आहोत. हम्म. धम्मपदातली 50वी गाथा आणि पुप्पवग्गातली 7वी गाथा. पुप्पवग्गातली 7वी गाथा आहे. पुप्पवग्गामध्ये टोटल 49. हा सर, 49 का? आज 50वी असेल ना. हो, 50 आहे, बरोबर. हो, आज 50. 50वी गाथा असेल. आणि हो, हो. पुप्पवग्गातली पुष्पवर्गातली हम्म. अं, 7वी गाथा आहे. पण मला एक याच्यात जाणवलं का याच्यामध्ये पुष्पाचा कुठेच उल्लेख नाही. हम्म. ह्या गाथेत फुलाचा कुठेच उल्लेख नाही. पण तरी ती हम्म. गाथा ती याच्यामध्ये टाकली. का टाकली माहिती नाही. असो. शब्द अभ्यास अभ्यास करण्यासारखी गाथा आहे ती. चिंतनासारखी चिंतन करण्यासारखी गाथा आहे. न परेसं विलोमानि न परेसं कथाकथं अत्तनोव अवेखेय कथानि अकथानि च. तर त्याचा अर्थ एक अर्थ असा केलेला आहे. दुसऱ्यांचे दोष पाहू नका आणि दुसऱ्याच्या कृत्याकडे किंवा अपकृत्याकडे लक्ष देऊ नका. आपल्याच कृत्याकडे आणि अपकृत्याकडे पाहावे. तर हा अर्थ योग्य नाही. दुसरा एक अर्थ असा आहे की परक्यांनी जे केलं. लाडांचा एक हे आहे की परक्यांनी हे तर आणखीनच हा, हे ते आणखीन विचित्र अनुवाद आहे. हा, तेच मला जास्त हा, परक्यांनी जे केले न केले, हम्म. विपरीत केले, ते न बघता आपणास जे केले, आपणच जे केले किंवा केले नाही ते बघावे. फारच वेगळंच आहे ते. हम्म. दुसरीकडेच गेले हे. चला आपण एक एक शब्द पाहू, मग त्याचा अर्थ आपल्याला लागू शकतो. न परेसंग. आता परेसंग म्हणजे इतरांनी. पर म्हणजे इतर, इतर. पर म्हणजे दुसरे दुसरे लोक. आपण सोडून इतर, पर. इतरां परेसंग न परेसंग विलोमानी. आता हे विलोमानी शब्द इंटरेस्टिंग आहे फार. हा हम्म. विलोम म्हणजे काय की आपल्यापेक्षा वेगळं. म्हणजे आपल्यापेक्षा वेगळं, ते विरुद्ध असेल किंवा वेगळं असेल, विपरीत असेल, एवढे मोठे अर्थ त्याचे केलेले आहेत. तर विरोधी असेल किंवा विपरीत असेल म्हणजे वेगळं असेल, आपल्यापेक्षा वेगळं जे आहे. म्हणजे इतर दुसऱ्यांचं आपल्यापेक्षा वेगळं काय आहे, विरोधी काय आहे, हे हे पाहू नका. किंवा दुसऱ्यांनी काय केलं आणि काय केलं नाही. कथंग अकथंग म्हणजे कृत्य आणि अकृत्य, म्हणजे काय केलंय आणि काय केलं नाही. दुसऱ्यांचं आपल्यापेक्षा वेगळं काय आहे, विपरीत काय आहे, विरुद्ध काय आहे, ते पाहू नका. दुसऱ्यांनी काय केलं काय केलं नाही हे पाहत बसू नका, हे पाहू नका. अत्तनोच. स्वतःच. अत्तनो म्हणजे आत्त म्हणजे आपण. आत्म. आपण म्हणजे आपलंच. अत्तनोच आपलं. अवेखेय. अवेखेय म्हणजे आ, अवेक्षण. अवेक्षण म्हणजे आपण परीक्षण म्हणतो ना. हम्म. हम्म. परीक्षण. पर्यवेक्षण. तसं ते पर्यवेक्षण म्हणजे त्याच्यात अवेक्षण शब्द आहे. पर्यवेक्षण म्हणजे आजूबाजूचं परीक्षण किंवा आपण सोडून बाकीचं पर्यवेक्षण. त्याला हम्म. निरीक्षण पण म्हणतो आपण. पण अवेक्षण म्हणजे निरीक्षण, पाहणं. तर आपलं पाहावं.
आपलं वेक्षण करावं, अं, आपल्याकडे पाहावं. थोडक्यात काय, आपल्याकडे पाहावं. आपणच काय केलं, आपण कथानी अकथानी, आपणच काय करतो, काय करत नाही, हे पाहावं. सोपा अर्थ आहे, पण अं, ही मानसिकता फार विचित्र आहे. यात जी मानसिकता आहे ती फार विचित्र आहे. हा एक मनुष्य स्वभाव आहे. मनुष्य स्वभाव आहे हा, प्राणी मात्रांचा स्वभाव आहे. की प्राणी मात्र, मनुष्य, माणसं ही हम्म, बाह्य जगाशी कनेक्टेड असतात. आपण सगळेजण बाह्य जगाशी कनेक्टेड असतो. म्हणजे आपल्याला दिसतं बाहेरचं, ऐकू येतं बाहेरचं, गंध येतो बाहेरचा, टेस्ट जी लागते ते बाहेरच्या पदार्थांची, स्पर्श जो होतो तो बाहेरचा. त्यामुळे आपण बाहेर कनेक्टेड असतो. आणि जेवढे जास्त बाहेर कनेक्टेड असतो, तेवढे आतमध्ये डिस्कनेक्टेड असतो. त्याच्या विरोधात काही लोक इतके आतमध्ये गुंतलेले असतात, अति अंतर्मुख, काही जसे ऑटिस्टिक हे असतात ना, काही म्हणजे आत्मकेंद्रित लोक असतात, स्वतःमध्ये गुंतलेले लोक असतात. ती मनोविकृती असते. तर कधी लोक इतके स्वतःमध्ये गुंतलेले असतात, स्वतःमध्ये इतके ध्यानस्थ होतात, तर त्यांना बाहेरच्या जगाचं भान नसतं. आणि काही बाहेर इतके गुंतलेले असतात, बाहेर इतकं पाहतात, आमका माझ्यापेक्षा वेगळा आहे, माझ्या विरोधात आहे, माझ्यापेक्षा चांगला आहे किंवा माझ्यापेक्षा कमी आहे. हे कम्पॅरेटिव्ह माइंड जे आहे, तुलनात्मक, हे बाहेर पाहिल्याबरोबर लगेच ती सुरुवात होते. आतमध्ये मनामध्ये सुरुवात होते. हे असं, हे असं, याचं असं, हे असं नसलं पाहिजे. हा माझ्यापेक्षा जरा जास्तच आहे, हा माझ्यापेक्षा कमी आहे, कमी शिकलेला, जास्त शिकलेला, माझ्यापेक्षा कमी चांगला दिसतो, माझ्यापेक्षा आणखीन चांगला दिसतो. तर हे बाहेरचं जे आहेत, म्हणजे विरुद्ध, परेशन, दुसऱ्यांचं, तर हे पाहण्यामध्ये माणसाच्या जीवनातली खूप मोठी शक्ती जात असते. आणि ह्याच्यातच आतलं मन व्यस्त असतं बाहेरचं पाहण्यामध्ये. मन आतच असतं, पण अंतरंग हे बहिरंग पाहण्यामध्ये गुंतलेलं असतं. आणि हा तर आपला नेहमीचाच अनुभव आहे. त्यामुळे बाहेरचं आपल्या विरोधात काय काय चाललंय ते आपल्याला जास्त म्हणजे त्याच्यात जास्त इंटरेस्ट असतो किंवा रुची असते, की त्याच्यात मन जास्त गुंतलेलं असतं. आपला विरोधक काय करतो, आपल्या विरोधी पार्टीचा माणूस काय करतो, किंवा विरोधक काय करतात. तर ती एक प्रकारचं हे पण आहे, म्हणजे स्वतःबद्दलची असुरक्षितता पण आहे. म्हणून माणूस तुलना करतो, की आपल्यापेक्षा वेगळं काही असू नये, विरोधी तर अजिबात असू नये. आपल्यासारखंच जग असावं असं जणू काही आपल्या अंतरंगाला वाटत असतं. आपल्यासारखं, आपल्याशी अनुलोम जीवन असावं, विलोम नसावं. अनुलोम विलोम हे परस्पर विरोधी शब्द आहेत. त्याच्यात अनुलोम म्हणजे आपण म्हणतो की आपल्याशी अनुकूल, आपल्यासारखं. विलोम विरोधी. आणि आपल्याला जास्त विरोधामध्ये, आपण जर आपल्या स्वतःशी कनेक्टेड नसू, आपण आपल्याशी जर हम्म, आपलं भान नसेल, आपली सती नसेल, तर मग निश्चितच आपण बाहेर गुंतलेले असतो, बाहेर पाहत असतो. आणि जितकं जास्त बाहेर पाहतो, तितकं आत कमी पाहतो. पण सती आपल्याला दोन्हींचं बॅलन्स शिकवते नंतर. पण तोपर्यंत हे प्रकार
चालतात, की बाहेर माझ्यापेक्षा विपरीत काय आहे हे मला जास्त महत्वाचं असतं. आणि मग विपरीत काय आहे तर आमका काय करतो आणि काय करत नाही. बाहेरचे काय करतात आणि काय करत नाही. मग जे करतात ते तसं नाही करायला पाहिजे, आणि जे करत नाही तर ते करायला पाहिजे. म्हणजे मी जे करतो तसं बाहेर चाललंय का, तर ठीक आहे. पण मी जसं विचार करतो तसा बाहेर विचार बाहेरची परिस्थिती नसेल, किंवा बाहेर तसा माणूस नसेल माझ्यासारखं, माझ्याशी अनुकूल, तर मग त्याच्यावर जास्त लक्ष जातं. माझ्यापेक्षा वेगळा विचार करतो, आणि विरोधी असल्यावर तर मग नक्कीच डिस्टर्ब होतो. माझ्यासारखं करत नाही, किंवा माझ्यासारखंच करतो तिथं सुद्धा माणसाचं मन हे होतं, माझी कॉपी करतो का, माझं शिकला, माझ्यापासून घेतलं. हा, म्हणजे बाहेरच असते लक्ष ते, कथा कथा. तर ती एक मनाची टेंडन्सी आहे, की एक प्रवृत्ती आहे. आपल्यापेक्षा विपरीत काय आहे, विलोम काय आहे, आणि त्याच्यामुळे इतर काय करतात, काय करत नाही. तर इथं स्पष्ट शब्द आहे. इथं आपण आत्तानो म्हणजे आत्तापासून म्हणजे आपल्यापासून, म्हणजे आपली काया, आपल्या जाणीवा, आपलं चित्त, आपलं मनोधम आणि आपला स्वभाव, ज्याचा आपल्यावर चांगला वाईट परिणाम होतो, त्याच्याकडे लक्ष नाही, आत्ताकडे लक्ष नाही. आत्त आपल्याकडे लक्ष नाही, आपलं अवेक्षण नाही, आपलं अवलोकन नाही, आपलं परीक्षण नाही. कारण आपल्यामध्ये नाही, म्हणजे कनेक्टेड नाही, सावधान नाही. आणि त्याच्यामुळे मग आपण काय, कथा आणि अकथानी, आपण काय करतो आणि काय करत नाही ह्याच्याकडे लक्षच नसतं. अत्यंत म्हणजे साधी सोपी गाथा आहे, पण लक्षात येत नाही ती. कारण आपलं कृत्यांकडे सती नसल्यामुळे आपलं आपलं मन कुठं गुंतलेलं आहे, चित्त कुठं गुंतलेलं आहे, बाहेर गुंतलं की आत आहे. इतरांच्या बाबतीत मन काय विचार करतं, चित्तामध्ये काय भावना चालतात, हे कळत नाही. त्याचं सगळ्यात एकच कारण मला इथे दिसतं याच्यात, स्वतःचं भान नाही. तर एकतर भान येण्यासाठी हे विषय आहे, की इतर इतर आपल्यापेक्षा वेगळा काय विचार करतात, विपरीत काय विचार करतात, विरोधात काय विचार करतात, हे पाहण्यापेक्षा, किंवा इतर काय करतात, काय करत नाही हे पाहण्यापेक्षा, स्वतःचं परीक्षण करावं, स्वतःमध्ये उतरावं, स्वतःचं भान ठेवावं, आणि स्वतः म्हणजे आत्ता म्हणजे काय, आपण स्वतः म्हणजे काय, तर ही काया, एक जिवंत काया, यातल्या जाणीवा, यातलं चित्त, भावना, विचार प्रक्रिया, डोळे काय करतात, कान, जीभ, नाक, त्वचा, म्हणजे आपलं आपलं हे आत्त म्हणजे आपण, आपण काय करतो, आपल्यात काय चाललंय, याचं निरीक्षण करावं, याचं परीक्षण करावं. आणि त्याच्यासाठी आत उतरलं पाहिजे. आत उतरल्याशिवाय आतलं परीक्षण होतच नाही, होऊ शकत नाही. आणि बारकाईनं परीक्षण करायचं असेल तर आत 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 सतीचं पठ्ठाण झालं पाहिजे, प्रस्थान. मग तिथं आपल्याला हे कळतं की आपला चित्त मन कशाचं अवेक्षण करतं, कशाचं पर्यवेक्षण, कशाचं निरीक्षण करतं, काय पाहतं. ते स्वतःचं कर्तव्य अकर्तव्य पाहतं की नाही. आता एक अकथ म्हणजे कर्तव्यपणे, कर्तव्य म्हणजे जे करायला पाहिजे ते. कथ अकथाने, जे करायला पाहिजे ते, जे करायला नको ते कथा आणि अकथानी मध्ये येतं. आणि हे सगळं आतमध्ये पाहण्यासाठी आपलं कनेक्शन आत पाहिजे, आपली जागृती सती आत पाहिजे. आत, नाही तर मग बाहेरचं ध्यान चालतं, तो काय करतो आणि त्याला काय करायला पाहिजे आणि काय करायला नको, ह्याचं म्हणजे दुसऱ्याचं अकाउंट आपण नेहमी पाहत असतो.
दुसऱ्याची आपण जास्त उठाठेव करतो, त्याला काय म्हणतात? बाहेरची उठाठेव जास्त असते. हेच आपलं मुख्य, बऱ्याच लोकांचं आपलं, म्हणजे आपलं पण जगताना जास्त उठाठेव आपली काय असते? बाहेरची असते. आणि त्याच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व जणू काही म्हणजे विभागलेलं असतं असं. आणि बाहेर असे किती विषय असतात, याला काही सीमा नाही, याला काही लिमिट नाही. जिथं डोळे पोहोचतात, नजर पोहोचते, तो आपला विषय बनतो. जे ऐकायला येतं तो विषय बनतो. जे पाहतो, ऐकतो, आणि सगळेच मग, आणि मग त्याच्यानुसार चाललेले आपले विचार, असे शेकडो विषय असतात, हजारो विषय असतात. पण यांचं भान जर असेल, यांची सती जर म्हणजे आपली स्वतःची सती असेल, तर आपण जे पाहतो त्याच्यात अडकून पडणार नाही. आपल्यापेक्षा वेगळा असेल, विपरीत असेल, विरोधी असेल, तर ठीक आहे, ते त्याचं आहे. तो त्याचा विचार आहे, ते त्याचं वर्तन आहे. तो काय करतो ते त्याचं आहे, काय करत नाही ते त्याचं आहे. आपण त्याच्याशी तुलना करत बसत नाही. ही तुलनेचा प्रश्न दिसतो हा. कम्पॅरिझन. दुसरे काय करतात, जग काय करतं, जग काय करतं हे आपल्याला कळतं, कारण आपले इंद्रिय तेच करतात. सहा इंद्रिय आपल्या जगाचीच माहिती घेऊन ठेवतात. पण त्याचा आत काय परिणाम होतो, आणि मग आत काय करायला पाहिजे, करायला नको, हे आत असल्याशिवाय, स्वतःशी कनेक्टेड असल्याशिवाय, स्वतःचं परीक्षण केल्याशिवाय ते समजणं शक्य नाही. अशा गाथेचा अर्थ दिसतो. स्पष्ट आहे गाथा. मला वाटतं याच्यापेक्षा जास्त आणखीन काही कोणाला काही सांगायचं असेल, काय असे अनुभव असतील, तर बोलू शकता तुम्ही. अं, असं आहे का आपली स्वतःची आपली मनोवस्था अशी आहे का? मला जास्त बाहेरचेच उद्योग असतात, आणि मी मला सोडून जगत असतो. आत्ता आपण स्वतःला सोडून जास्त जगतो. नाहीतर मग कधी कधी असं असतं, बाहेरच्या व्यावहारिक जगाशी पूर्ण डिस्कनेक्ट व्हायला पाहतो आपण, आणि स्वतःमध्ये अडकतो. पण सती भान असे आहे की दोन्हीकडे आपलं जीवन गुंतलेलं आहे, आत बाहेर. आपण निव्वळ स्वतःवर अवलंबून राहून जगू शकत नाही, आणि आपण निव्वळ बाहेर राहून, बाहेरच्यावर अवलंबून राहून, बाहेरची दखल घेत आपण जगू शकत नाही. आणि केवळ आतमध्ये गुंतूनही आपण अं, जगू शकत नाही. आपल्याला व्यावहारिक पातळीवर दोन्हींचं भान ठेवून आपल्याला जगावं लागतं. असं एकूण ते दिसतंय. कोणाला काय बोलायचं असेल तर लगेच सुरू करू शकताय तुम्ही. हो सर, खरं हा. आहे. हा. पण ज्यावेळेस भानावर नसतो त्यावेळेस आपण विचारपूर्वक कुठलंच बोलत नाही. हम्म. आणि दुसऱ्याची चाडी करणं, निंदा करणं, टिंगल करणं, आणि सतत बाहेर कनेक्ट असणं, स्वतःशी कनेक्ट नसल्यावर असं होतं. पण जेव्हा माणूस स्वतःशी कनेक्ट होतो त्यावेळेस प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक बोलणं, चालणं हे व्यक्त होतं. म्हणजे जाणवतं ते की सतीमध्ये असल्यावर माणूस स्पष्टपूर्वक जीवन जगतो हो. आणि बरोबर आहे. स्वतःपासून दूर जातो मध्ये माणूस. हम्म. नाहीतर सती नसल्यावर काही पण करतात. हम्म. व्यर्थ बडबड पण चालू होती काही पण. अगदी बरोबर. बरोबर आहे. गातीचा अर्थ गोष्टीसाठी योग्य आहे. स्पष्टपूर्वक जीवन जगलं पाहिजे आपण. बरोबर आहे. तर तर याचा आपल्याला या हा याचा विचार करता करताच आपल्याला एक प्रकारे भान येतं.
हा तर विषय आपल्याला हा त्याच्यामध्ये हा आर्य आर्य अष्टांगिक मार्गाचा पण विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. धम्मातला कोणताही विषय घ्या तो एकमेकांपासून वेगळा नाही. हा, कारण आपण काय करत नाही ह्या मुद्द्याला जर आपण लक्षात घेत नाही तर आपण ते करतच नाही असं त्याचा अर्थ होतो. हम्म. म्हणजे जीवनामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग हे किती महत्वाचं आहे. सदाचारी बनायचं असेल तर मला वाटतं आर्य अष्टांगिक शिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याला. धम्माचा संबंध आपल्या जीवनाशी आहे. हे हं, सगळं धम्म आहे जे आपण आत्तापर्यंत बोलतो खरं आहे. किंवा जे आपण वाचतो, याचा सगळ्याचा संबंध आपल्या जीवनाशी आहे, जगण्याशी आहे. म्हणजे या काळेशी आहे, या जिवंतपणाशी आहे, सुखदुःखाशी आहे, आपल्या भावनांशी आहे, विचारांशी आहे, पाहण्याशी आहे, ऐकणं, गंध, चव, स्पर्श, वर्तन, बोलणं, आतलं, स्वतःचं, बाहेरचं, ह्या सगळ्याशी धम्माचा संबंध आहे. आणि मग हे समजावून आणि मुख्य प्रश्न काय आहे, हे जगताना आपल्याला मुक्तपणे जगता आलं पाहिजे. मुक्त म्हणजे तणावमुक्त जगता आलं पाहिजे, यातनामुक्त जगता आलं पाहिजे. हा मुख्य उद्देश आहे. आणि ते सांगण्यासाठी परिस्थितीला धरून बुद्धांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या असणार आहेत, किंवा व्यक्तीच्या जीवनाला, त्याच्या प्रश्नांना धरून अनेक गोष्टी, प्रत्येकाच्या प्रश्नाला धरून बुद्धांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. अनेक व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतो ना आपण, त्याचे व्यक्ती तितके प्रश्न आहेत. प्रत्येक व्यक्ती हा एक प्रश्न आहे, कारण त्याचं त्याचं जगणं आहे आणि त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत आणि त्याच्यामध्ये तो अस्थिर आहे किंवा अ, चिंतेत आहे, असुरक्षित आहे, भयात आहे, दुःखात आहे. आणि त्या त्या व्यक्तीचा प्रश्न सुटणं आणि तो ज्यानं त्यानं सोडवणं, हे एवढे एवढे सगळे विषय याच्यामध्ये येतात. मग अमुक एक गोष्ट सांगताना विशिष्ट प्रसंगी बुद्धांनी अष्टांग मार्ग सांगितलेला असेल, किंवा एखादी काही सुत्त अशी आहेत का फक्त ते दृष्टीबद्दलच बोलतात. सम्मादृष्टी, हं. मे सम्मादिठ्ठी सुत्त, असं एक सुत्तच आहे. मग त्याच्यामध्ये मिथ्यादृष्टी किंवा त्यांनी मिथ्यादृष्टींचं जंगल म्हटलेलं आहे. जंगल म्हणजे चुकीच्या दृष्टिकोनामध्ये माणसाचं मन इतकं गुंतलेलं असतं, म्हणजे त्याच्यातूनच मत परंपरा तयार होतात, शिकवणी तयार होतात. आणि ते सगळंच मतांचं जंगल आहे असं म्हटलं, दृष्टींचं जंगल आहे. कारण अनेक लोक अनेक पद्धतीनं एकच गोष्ट, अनेक लोक अनेक पद्धतीनं विचार करतात आणि ते सगळं गुंतागुंत आहे सगळे. जो शिकायला जातो इकडे असं बाहेर पाहतो, जाणून घेण्यासाठी जेव्हा तो फिरतो तेव्हा कधी याच्यात पडतो, कधी त्याच्यात पडतो, कधी त्याच्यात, आणि ते सगळं एकूण सगळं पाहताना त्याच्या मनाचा गोंधळ होतो. तर ते दृष्टींचं जंगल तयार होतं. म्हणजे जसं बाहेरचे समज अपसमज असतात ते सगळे याचे पर्सनल बनतात, त्याच्यात तो गुंतो. तर एकच विषय घेतलाय, दृष्टी, समज, गोंधळ, मनातला गोंधळ, विचार, इमोशन्स, भावना, तर दृष्टीवर बोललेले आहेत ते. संकल्पावर बोललेलं आहे का काय केलं पाहिजे, आता हा संकल्पाचा प्रश्न आहे. काय करावं काय करू नये हा सम्यक संकल्पाचा प्रश्न आहे. वाचेवर वाचेवर बोललेले आहेत, वाचेची 4 शिलं सांगितलेली आहेत, कायाची 3 शिलं सांगितलेली आहेत, मनाची पुन्हा 3 शिलं सांगितलेली आहेत. म्हणजे कसं प्रत्येक गोष्ट त्याचा कीस काढत काढत अनेक गोष्टी तयार होतात, अनेक धागे तयार होतात त्याच्यातून. जसं कपडा कपडा जो विणला जातो तो अनेक धाग्यांचा विणला जातो. त्याच्यात अनेक रंग पण असतात, किंवा व्हाईट असतात किंवा रंगीत असतात, तर तो कपडा एकच असतो तो. तसं धम्मामध्ये ह्या अनेक गोष्टी, अनेक धागे जे असतात ना,
मग आपण काय म्हणतो, नाही नाही आर्य अष्टांगिक मार्गच महत्वाचा. मग काय म्हणतात, नाही नाही सतीपठ्ठानच महत्वाचं. नाही तर मग नाही 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 ते बुद्ध धम्म संघच महत्वाचा. काही म्हणतात नाही नाही ते शरणगमनच महत्वाचं. मग काय म्हणतात नाही नाही ही विपස්සनाच महत्वाची. नाही 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 हे अमुक ध्यानच महत्वाचं. काय म्हणतात नाही नाही झेनच महत्वाचं. काय म्हणतात नाही नाही हे बोधिसत्वांच्या परंपरा आणि बोधिसत्वांचं ध्यानच महत्वाचं. म्हणजे ह्याच्यातून एवढ्या शिकवणी तयार झाल्यात की माणसानं काय काय फॉलो करावं, कशाच्या मागे जावं, कशाला धरून चालावं, कशाच्या आधारे पुढे जावं. पुढे जावं म्हणण्यापेक्षा कशाच्या आधारे प्रश्न सोडवा जीवनातला आपण. तर जीवनातला प्रश्न सोडवायचा असेल तर जीवनाशीच आत्ताशीच कनेक्ट व्हा, स्वतःशीच कनेक्ट व्हा. हम्म. त्यामुळे अमुक एक अष्टांग मार्गच महत्वाचा नाही, ती विशिष्ट प्रसंगी दिलेली शिकवण आहे. त्यातली प्रत्येक शिकवण, समाधीवर वेगळी शिकवण आहे. सतीवर, सम्मा सतीवर सतीपठ्ठाण सुद्धा आहे. सतीपठ्ठाण सुत्त आता बुद्धांनी कसं सांगितलं आपल्याला माहिती नाही, पण सतीपठ्ठाण सुत्ताचं विश्लेषण मध्यम निकायमध्ये छोटं सतीपठ्ठाण आहे. दीर्घ निकाय म्हणजे दीर्घ लांबीच्या शिकवणीमध्ये महासतीपठ्ठाण आहे. मग कोणतं बुद्धाचं आहे, हे सतीपठ्ठाण बुद्धांचं आहे का ते सतीपठ्ठाण बुद्धांचं आहे? तर दोन्ही आहे किंवा दोन्ही नाही, कारण ते दोन्ही नंतर संकलित केलेले आहेत, नंतर मांडणी केली त्याची. मग बुद्धांनी कशी सांगितलेली असेल तर ही प्रज्ञेनं, अंडरस्टँडिंगने ओळखण्याची गोष्ट आहे. आणि जो स्वतःमध्ये आत्तामध्ये जो असतो, स्वतःशी कनेक्टेड असतो, त्याला ते कळतं की हां हे असं असं बुद्धांनी सांगितलं असू शकतं. कारण मला हे असं करता करता माझ्यातले जे काही टेन्शन्स आहेत, प्रेशर्स आहेत, गोंधळ आहेत, तो कमी कमी व्हायला लागलेला आहे. माझं चित्त जे आहे ते शांत होत चाललेलं आहे. माझं मन स्थिर होत चाललेलं आहे. आपोआप कॉन्सन्ट्रेट होत चाललेलं आहे. गोंधळ कमी झाला आहे. जंगल कमी झालंय. मला चित्तातलं जे काही दृष्टीचं जंगल आहे, मतमतांतर आहे, हे कमी झालंय. ह्या गाथेनुसार बाहेर पाहू की आत पाहू, बाहेर पाहू की आत पाहू, याचं पाहू की त्यात माझं पाहू, त्यानं काय केलं काय केलं नाही हे पाहू, की मी काय केलं मी काय केलं नाही हे पाहू. तर ते जमतच नाही, कारण ते जे करायला पाहिजे ते करत नाही. म्हणजे स्वतःला भानावर आणण्याची जी साधना केली पाहिजे, जागृतीची जी साधना केली पाहिजे, ती नाही केली तर मग बुद्धांनी नेमकं काय सांगितलं असेल हे पण लक्षात येत नाही, असं माझं मत आहे. आणि त्यामुळे माणसं नुसतीच अभ्यासामध्ये ज्ञानात हरवतात, नाही तर ध्यानात हरवतात. शिकवलेल्या ध्यानात हरवतात, नाही तर शिकवलेल्या ज्ञानात हरवतात. पुस्तकात हरवतात, शिकवणीमध्ये हरवतात. आणि जे बाबासाहेबांनी म्हटलं याच्यामुळे सगळा पझल निर्माण झाला, सगळा गोंधळ निर्माण झाला आहे. तर आपल्या मनातला गोंधळ आधी कमी झाला पाहिजे. त्यामुळे हेच पाहिलं पाहिजे आणि तेच पाहिलं पाहिजे असं नाही. एक साधे सब साधे, हा साधनेचा एक हे आहे. म्हणजे साधनेचं सूत्र आहे किंवा अंडरस्टँडिंगचं सूत्र दिसतंय. एक लक्षात घ्या, सगळं लक्षात येईल. नाही तर सगळंच लक्षात आलंय पण एकच लक्षात नाही आलं तर मग हरवलात. त्यामुळे परिस्थितीनुसार वागायला शिकलं पाहिजे सर. हा, परिस्थितीनुसार किंवा आपल्याला 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 समजणं, व्यक्तिगत पातळीवर आपल्याला बोध होणं, बोधी मिळणं, हे महत्वाचं आहे. तर ती समज आली तर त्या समजेचा, त्या अंडरस्टँडिंगचा, त्या दृष्टीचा आपल्याला जीवनामध्ये उपयोग होतो. समजच आली नाही पण ज्ञान भरपूर आहे, शब्द भरपूर आहेत, शिकवणी भरपूर माहिती आहे, खूप पठण करू शकतो, खूप वाचन करू शकतो, केलेलं आहे, त्रिपिटकाचार्य आहे मी. पण माझं दुःख तसंच आहे. आता बघा, आता असे काही आहेत विद्वान, काही विद्वान असे आहेत की ज्यांनी खूप ग्रंथ लिहिलेले आहेत. मी नाव नाही घेत. ग्रंथ लिहिलेले आहेत आणि ते फार प्रसिद्ध विद्वान आहेत, पण शेवटी आत्महत्या केलेली आहे. तर मग त्या ज्ञानाचा आणि त्या लिखाणाचा काय उपयोग?
कितीतरी लोक असे आपण आजूबाजूला पाहतो की ज्ञानी आहेत, पंडित आहेत, गुरु आहेत, पण स्वतःचं जीवन सांभाळता नाही आलं. स्वतःलाच काही उपयोग झाला नाही त्याचा. पण बाहेर मात्र प्रतिमा त्यांची फार मोठी आहे. विद्वान म्हणून प्रतिमा आहे, गुरु म्हणून प्रतिमा आहे, ध्यानी म्हणून प्रतिमा आहे, ज्ञानी म्हणून प्रतिमा आहे. पण स्वतःचं जीवन त्यांचं तर कळतं नंतर नंतर. त्यांच्या जीवनातला जो उत्तरार्ध किंवा अंत जर पाहिला, तर त्याच्यातून बरोबर निष्कर्ष निघतो की ह्यांनी सांगितलं खूप, पण ह्याचा ह्यांनाच उपयोग झाला नाही. असे काही संपर्कातले लोक आहेत, लक्षात घ्या. मी माझं सांगतो, माझ्या संपर्कात आलो मी, पण शेवट त्यांचा शेवटावरून लक्षात येतं की त्यांनी आधी काय केलेलं आहे. समजणं खूप जरुरी आहे. हा, समज महत्वाची आहे. नाहीतर मग आपण भ्रमात जगतो, माहितीच्या भ्रमात जगतो. तर मला एक अनुभव आला हा हा माझा स्वतःचा. मला आता एक आठवलं प्रकर्षाने. कारण सर, ज्यावेळेस सर्व्हिसमध्ये होतो, मी अशा ठिकाणी सर्व्हिसला होतो की त्याचा म्हणजे संबंध जास्त करून ऍक्सिडेंटशी होत होता. हा हा ऍक्सिडेंटल केसेस हा त्यांच्याशी संबंध होता. हा तर समज ही असणं खूप जरुरी. माझ्या लक्षात आलं, नुसतं आपण जे काम करतो आहोत तेवढ्याची समज ठेवणं जरुरी नाही, तर त्याच्याशी रिलेटेड जे जे आहेत त्यांची सुद्धा. कारण कसं असतं सर, बघा, आमच्याकडे ऍक्सिडेंट वगैरे जर झाला तर त्यासाठी एक इन्क्वायरी नेमली जायची, मेजरमेंट म्हणायचे त्याला. मेजरमेंट ते का झालं याचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी मेजरमेंट असायचं. तर प्रत्येक डिपार्टमेंटची माहिती हवी. त्यांनी काय केलं म्हणून ती गाडी पडली, किंवा तो त्या दुसऱ्यानी काय केलं, प्रत्येक जण हा. आणि मग आपल्या जीवनामध्ये असं आलं, मी माझं स्वतःच एक केलं. मी माझा जसा माझ्या कामाचा अभ्यास केला की मी काय केल्यानंतर मी बरोबर सक्सेस राहील, तसा इतरांचे जे संबंधित डिपार्टमेंट होते, जो जो 6 डिपार्टमेंट, त्या सगळ्यांचा अभ्यास केला. आणि तो अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की काम करत असताना ते लोक थोडेसे घाबरून असायचे मला. कारण त्यांना प्रत्येकाला माहिती असायचं की आपण जे केलेलं काम आहे ते चुकीचं आहे की बरोबर आहे, हे समोरच्या माणसाला, व्यक्तीला माहिती आहे. आणि त्यामुळे ते थोडेसे घाबरून, इन्क्वायरीचा ज्यावेळेस वेळ यायचा ना, त्यावेळेस त्यांचे ऑफिसर सांगायचे. कारण कारण जी इन्क्वायरी टीम नेमली जायची, सगळ्यांच्या म्हणजे एकमताने ती टीम नेमली जायची. आणि मग त्यामध्ये टीम मध्ये कोण कोण असेल, प्रत्येक डिपार्टमेंट आपली 2 माणसं द्यायचा. तर आमचं ज्यावेळेस नाव यायचं, आमचं डिपार्टमेंट आलं की आमचं डिपार्टमेंट का मेजरमेंट साठी आमची ही 2 माणसं. तर ते समोरच्या माणसाला काय सांगता, नाही नाही, तो खूप भांडण करतो, त्या माणसाला घेऊ नका. त्याच्यामध्ये मी एक होतो, कारण मी त्यांचं ज्ञान घेऊन चुकलो होतो. हम्म. त्यामुळं त्यांच्या लक्षात आलं की आपण आपली चूक काढण्यासमोर, जसं जर कोर्टामध्ये वकील जो असतो, तो आपला सेफ होण्यापेक्षा दुसऱ्यानी काय चूक केली तर जास्त लक्षात घेतो आणि मग आपल्याला सेफ करण्याचा प्रयत्न करतो. तर आपण दोन गोष्टींचा विचार करतो इथे. एक तर व्यावहारिक जगणं. हो, व्यावहारिक जगण्यामध्ये जसं आता तुमचं काम किंवा प्रत्येकाचं काम, आपण बाहेर काम करतो, म्हणजे बरोबर. लोकांमध्ये काम करतो. म्हणजे व्यवहारामध्ये काम म्हणून जगताना, काम करताना, ती समज असणं जरुरी. ती कामाची समज, कामाशी संबंधित असलेले लोक आणि कामाशी संबंधित असलेले आपण स्वतः, हम्म. हे सगळ्याचं तारतम्य जे आहे ना, ती गोष्ट व्यवहारामध्ये, व्यावहारिक काम करताना ती पाहिजेच. तरच तो काम करू शकतो. नाहीतर एक तर दुसऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे चालला, नाही तर मला जे वाटतं तेच करणं, तर तिथं जे ते जर तारतम्य नसेल किंवा तिथं जे एक संतुलित नसेल की आपणही काम करतो, इतरही काम करतात आणि दोघांवरही कामाचं यश अवलंबून आहे, दोघांच्याही योग्य कामावर ते यश अवलंबून आहे. जसं आता तुमची गाडी आहे, ती गाडी व्यवस्थित चालते
गाडी व्यवस्थित आहे किंवा ते सगळं काय म्हणतात त्याचं सगळं व्यवस्थापन व्यवस्थित आहे तुमच्या एकट्यावर अवलंबून नाही. आणि ते नाही नाही नाही, खूप लोक हा तर सगळ्यांचं तर हा व्यावहारिक कामाचा मुद्दा आहे. नाही नाही, आपल्या जीवनात सुद्धा सर असं येतं बघा. हा आम्ही धम्माचं जीवन तेच ना जगत असताना, कामाशी नाही संबंधित नाही आहे. परंतु इथं 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 मुद्दा असा आहे की तुम्हाला जेव्हा तुम्हाला जेव्हा मानसिक विचलन जाणवतं, डिस्टर्बन्स जाणवतो, हो. जेव्हा यातना जाणवतात, डिस्टर्बन्स जाणवतं, विचलन जाणवतं, दुःख, फिअर, भीती, याच्यामध्ये कसं आहे की हे हे कामच वेगळं आहे. हे व्यावहारिक काम नाही. हे काय काम आहे हे आपल्या आत्ता स्वतःच्या जीवनाशी संबंधित ते काम आहे. कारण तोच आपला प्रश्न असतो. आपलं व्यवहारातलं काम आपण किती चोखपणे करतो आणि किती सिस्टमॅटिकपणे करतो, तर ती एक सिस्टम आहे, ती एक पद्धती आहे. आणि त्याच्याशी आपण ॲडजस्ट केलं आणि थोड्या आपल्या काही आपली स्वतःची अंडरस्टँडिंग थोडीशी तिथं लावली तर ते काम होऊन जातं. पण तिथे आपण रिटायर होत असतो, लक्षात घेऊ. नाही तिथून नाही, आपण आता बाजू माझं तिथून बाहेर माझं एक पडतो. म्हणणं आहे सर. हा. माझ्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनाशी मी अनेक लोकांवर डिपेंड असतो सर. म्हणजे त्यांनी जे केलेलं आहे ना, त्यावर मी बरंच काही माझी परिस्थिती अवलंबून असते. हो. त्यांनी केलेले वैयक्तिक जीवनासाठी हो. धम्म, एक हे जे जीवन आहे समजून आपण समजून चाललं धम्म समजून घेताना, तर दुसऱ्यावर सुद्धा बरंच काही अवलंबून असतं सर. असतं ना, बरोबरच आहे. तर ते ज्ञान असणं आवश्यक तर आहे सर. थांब नाही. आ, मुद्दा मुद्दा आपल्याला गाथेचा मुद्दा लक्षात आला पाहिजे. मुळात धम्म शिकण्याचा मुद्दाच आधी लक्षात घेतला पाहिजे. धम्म शिकण्याचा मुद्दा हा सरळ आहे. तो म्हणजे निब्बाण आहे. निब्बाण म्हणजे यातनामुक्ती आहे. आपल्याला किती माहिती आहे हे नाही महत्वाचं. आपल्याला जी माहिती आहे त्याने आपल्याला आपल्याला एक स्थैर्य आहे का, मानसिक स्थैर्य आहे का, आपल्याला वाणीमध्ये स्थैर्य आहे का, कृतीमध्ये स्थैर्य आहे का, आपला गोंधळ कमी झालेला आहे का, आपली पळापळ कमी झालेली आहे का, चंचलता कमी आहे का, आपल्याला शांत झोप येते का. बिनघोर झोप नाही, शांत झोप. शांत झोप ही जागृत पण असू शकते. आणि हे हे आपल्याला हे आपले काय म्हणतात निकष आहेत. आपण सुखी असल्याचे सुखी असल्याचे किंवा दुःखमुक्त असल्याचे हे निकष आहे की आपलं चित्त स्थिर शांत आहे का, मन शांत आहे का, त्यामुळे आपली वाणी शांत आहे का, आपल्याला आपल्याला काय म्हणतात संतुलित संतुलित आपल्याला बोलता येतं का. हे सगळे आपल्याला हा हा विषय आहे खरं म्हणजे. व्यावहारिक कामाचा विषय व्यवहाराच्या जागेवर आहे. आणि आणि व्यवहारात आपल्या पण यश पाहिजे असेल ना तर आपण स्वतःमध्ये वेल ऑर्गनाइज पाहिजेत. म्हणजे आपलं स्वतःचं मॅनेजमेंट ज्याला सेल्फ मॅनेजमेंट म्हणतात ना. आता इथे तुमच्या लक्षात येईल मीच विस्कळीत आहे, मलाच स्वतःला मॅनेज करता येत नाही, मलाच माझं कळत नाही, तर आपण व्यवहारातले प्रश्न सक्सेसफुली हँडल करू शकत नाही. म्हणून आपल्याबद्दल बाहेर गैरसमज असतात किंवा बरोबर समजतात लोकांना. अरे हा माणूस काम चांगलं करतो पण हे वागणं बरोबर नाही, याचं बोलणं बरोबर नाही. हा जे असेल ते हा जास्त स्वतःच लावून धरतो, स्वतःची टिमकी वाजवतो किंवा स्वतःच बरोबर आहे असं म्हणतो आणि बाकीचे बरोबर नाहीत असं म्हणतो. तर हे आपल्याला लक्षात येतं. लक्षात घे हे सगळं जर आपल्याला लक्षात येत असेल तर ते त्याचं कारण स्वतःचं भान आहे आपल्याला नाही, तर मग गोंधळ आहे असा हा विषय दिसतो. माणसाला त्याच्यापासून वाचण्यासाठी सर हे जर आवश्यक आहे, धम्म तर आवश्यक आहे. परंतु धम्म तर नाही, त्याचं जे धम्मच
धम्मच धम्म आवश्यक आहे, बरोबर धम्म ना? तर धम्म तर याचा अर्थ असा होतो की आपण धम्म वेगळा काढलाय आणि बाकीचं वेगळं काढलंय. धम्मच परंतु आवश्यक आहे, कारण धम्म त्याच्या म्हणजे आपण आहोत. धम्म म्हणजे आपले मनोधम्म आहेत. धम्म म्हणजे आपले चित्तधम्म आहेत. धम्म म्हणजे आपलं वर्तन आहे, आपलं बोलणं आहे, आपलं वागणं आहे. सगळं हे याच्याशी धम्म संबंधित आहे. त्यामुळे धम्म तर नाही, धम्मच आपल्याला व्यवहारात यशस्वी धम्माची समज असेल, धम्माचं भान असेल, धम्मानुसती, धम्माचं भान असेल, मनाचं भान असेल, चित्ताचं भान असेल, तरच आपण व्यवहारात यशस्वी जगू शकतो. नाहीतर आपण अप्रिय असतो बाहेर. कधी कधी यशस्वी पण असतो, पण अप्रिय असतो. आणि ती अप्रियता कधी कधी आपल्याला आपल्याला त्रासदायक ठरते. त्याचं कारण आपणच असतो बऱ्याचदा. बरोबर आहे सर. बाहेरचं जर डिस्टर्ब डिस्टर्ब होण्यामध्ये जवळजवळ 80% कारण बाहेरचीच असतात, आतली आपली स्वतःची नसतात, आतली असतात. दुसऱ्याची असतात. आतली असतात. त्या 80%मुळं आत डिस्टर्ब होतो, म्हणून आतलं कारण आहे ते. जे बाहेर दिसतं ना ते आत आहे. म्हणजे दुसरं जे कार्य करतोय ते ते आतमध्ये आपल्याला ते चुकीचं वाटतं. हा, मग नाही, त्याच्यामुळे बाहेरचं जे काम चुकीचं आहे असं वाटतं, किंवा बाहेरचे लोक व्यवस्थित वागत नाही असं असं दिसतंय. त्याचा परिणाम कोणावर होतो? स्वतःवर. आपल्यावर. मी मग तेच सांगतो. मग कोणाचा दोष आहे तो? नाही नाही, मग ते कधी कधी आता दोष जरी असला तरी परंतु तो त्याचा समोर आपला जो डिस्टर्ब असतो तो दुसऱ्यामुळे असतो, ही गोष्ट नाही, तेवढी खरी. दुसऱ्यामुळं नाही. दुसऱ्यामुळं नाही. डिस्टर्ब होणारे आपण असतो, आपलं मन असतं, आपलं चित्त असतं. ते कारण असतं, परिणाम इकडं असतो. आपलं आपलं काम परिणामावर आहे, कारणावर नाही. हम्म. कारणावर आपण काम नाही करू शकत, काही मर्यादेच्या पलीकडं. आता तुम्ही समजा तुमच्या डिपार्टमेंटमध्ये अधिकारी असाल आणि तुम्ही एखाद्याला सांगून त्याला गप्प करू शकता किंवा त्याची कृती बदलू शकता. हे तुमच्या अधिकाराच्या जोरावर तुम्ही करू शकता. परंतु आतमध्ये तुम्ही डिस्टर्ब असता, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. हो सर, हो सर. हा, मग डिस्टर्बन्स कुठे आहे? तो आतमध्ये आहे का बाहेर आहे? विचलन कुठे आहे? मन डिस्टर्ब होतं हे कोणामुळं होतं ते नाही, होतं हे काय होतं आणि ते कुठं होतं? ते आत होतंय. विचलित आपण असतो. कारण ते असेल, कारण लोक असतील, पण विचारांचं तर आपल्या मनाचं आहे ना, चित्ताचं आहे ना, आपल्या विचारांचं आहे ना, आपल्या वर्तनाचं आहे ना. त्याच्यामुळे आपलं बोलणं बिघडतं ना, आपलं कृत्य बिघडतं ना. मग त्याची जबाबदारी आपल्यावर आहे, जगावर नाही, दुसऱ्यावर नाही. हा विषय आहे धम्माचा, लक्षात घ्या. नाही नाही, आलं लक्षात. तर हा. परंतु त्यामुळे बऱ्याचशा सगळ्याच्या परिस्थिती निर्माण होते. कधी कधी त्यांच्या वागण्यामुळे आपण गपचेप जरी बसलो तर ती जी परिस्थिती निर्माण होते ती आपल्यासाठी असते. काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे आता समजा हा, बाहेरचे तसे एक वागले. एक चूक त्यांची झालेली आहे, परंतु त्याचा परिणाम आपल्याला राहतो, कारण त्याची चूक आहे आपल्याला समजलं. समजा मला समजलं या व्यक्तीने असं केलंय त्याच्यामुळे ते असं चुकीचं कार्य झालेलं आहे, परंतु त्या चुकीचा परिणाम बाकी सगळ्यांना भोगावा लागतो. नाही नाही, एक कसं आहे की आपण एका विषयाला धरून चाललो तर आपल्याला काही निष्कर्षाला येतो. आपण आता नेमकं नेमकं किंवा एखादं उदाहरण सांगा, किंवा अमक्याने अमकं केलंय आणि त्याच्यामुळं मी डिस्टर्ब झालो, असं एखादं जर उदाहरण सांगितलं तर मग आपण त्याला धरून हे सगळे असे वागतात आणि मग ते सगळे दुसऱ्याला त्याचा त्रास होतो, नाही मलाही नाही, होतो. दुसऱ्याची नाही गोष्ट, एखादी वैयक्तिक एखादी गोष्ट सांगितली. हा. समजा रस्त्याने चाललेलो आहोत, आपण रस्त्याने पायी चाललेलो आहे. हा. समोरचा आपण खूप एका बाजूने चाललेलो आहे, समोरचा चुकीने आला, तो धडकला, किंवा आपण गाडीवर आहे, आपण आपल्या बाजूने चाललेलो आहे आणि समोरचा येऊन धडकला, तर त्याची चूक असते, परंतु त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. हम्म. चूक त्याची आहे, हा, परिणाम परिणाम आपल्याला. आपण शांत जरी बसलो तरी आपल्याला परिणाम ते भोगावेच लागतात. नाही, मग ते जे परिणाम होतात तिथंच आपली परीक्षा आहे ना. घडलेलं घडून गेलं, धक्का दिला त्यांनी, पण धक्का देऊन गेला तो. आता आपल्याला त्रास होतोय, तर हा त्रास कुठं चालू आहे आणि त्याच्यातून मोकळं कसं व्हायचं?
का त्याच त्यांनी मला ते तेच बुद्धांची ती गाथा आहे ना, त्याने मला मारले, त्याने मला हे केलं, त्याने मला, तर तेच घोगतोय मनामध्ये, आणि त्रास इकडं होतं. नाही नाही, कर्मसिद्धांत जरी असला पण तो कर्मसिद्धांत आहे, त्यांनी चूक केली त्याचे फळ त्याला मिळणार आहे, कधी मिळणार नाही आहे ते त्याचं नाही माहिती नाही. चाललं, त्याचं नाही, त्याच्या त्रासाचं नाही चाललं, आता आपला त्रास, त्याने आपल्याला धक्का दिलाय. हा, तर आपला आत- त्रास तर तो त्यावेळेस झाला, आत्ता होतोय जो का? त्रास झाला. हा, आत्ता मग होत. तोच त्रास ना, तो हा त्रास जो आहे ना, तो त्या त्या परिस्थितीला ते 4 दिवस, कालचीच गोष्ट आहे. मुद्दा. हा. परंतु तर आता त्यामुळे नाही. परंतु हा दिवस वेगळा जातो ना. हा मग. मी बोलू. हा बोला बोला हा, बोला. बोला ना, बोला बोला सर. हा. तर मला असं वाटतं, हा. काय जे म्हणतायत की ते दुसऱ्याची चूक जरी असेल, तर अशा आपल्या जीवनामध्ये अनेक घटना असतात, दुसऱ्याची चूक असेल तरी आपल्याला त्रास होतो, यात हो काही. हो. परंतु याच्यामध्ये दोन दृष्टिकोन आहेत. तर त्याच्यातला कुठला तरी खरा असेल. पहिला दृष्टिकोन असा आहे की आपण आपण म्हणतो आपली चूक नाही, त्याच्या दृष्टिकोनातून तो बरोबर असतो, त्याच्या दृष्टिकोनातून आपली चूक आहे. दुसरी गोष्ट आहे, जरी आपली चूक नाही असं 100% गृहीत धरलं, तरी आपले कमलवीर सर जे म्हणतायत ना, की आंतरिक लेवलला त्रास होणे न होणे हे आपल्यावर अवलंबून आहे. आणि बाह्य दृष्टिकोनातून ती घटना होऊन फिजिकली भौतिक शरीराला काही प्रसंगाला सामोरे जावं लागणं, हॉस्पिटलायझेशनला जाणं, पट्टी बांधून घेणं, की तुझी चूक असताना मला शारीरिक लेवलला, भौतिक लेवलला हा त्रास उद्भवू शकतो, पण आंतरिक लेवलला तो त्रास आहे का नाही, तो मानायचा का नाही, त्रास लेवलपर्यंत ती मानसिक क्लेश न्यायचा का नाही, हे आपल्या मनस्थितीवर, भानावर अवलंबून आहे. जगामध्ये आपल्याला बाह्य जगतातून न आवडत्या आवडत्या गोष्टी सतत घडतच राहणार आहे, कोणीच इक्विलिब्रियम लेवलला नाही. त्यामुळे ते होतच राहणार आहे. ह्याच त्रासामध्ये आंतरिक लेवलला आपली समता, भान आणि क्लेश उत्पन्न होईल अशी स्थिती उत्पन्न होऊ न देणे, ह्याच्यासाठी आपण सदिश साधनेत आहोत. म्हणजे दोन गोष्टी तुमची बरोबर आहे सर, पण एक आहे आंतरिक बाजू आपली सांभाळणे, आणि एक आहे बाह्य बाजू ज्याच्यावर तुम्ही बोलताय की आपल्या हातातच नाही. अशा दोन बाजू एकत्र येऊ शकत नाही. बाह्य जगतातून येणारा त्रास, संकट, इच्छा नसताना तो कधी पण येईल, परंतु तो आंतरिक त्रास उत्पन्न करू शकत नाही जोपर्यंत आपण आतमधनं त्याला प्रतिक्रिया देऊन प्रतिसाद देऊ. एवढंच. हम्म, बरोबर. परिस्थिती बरोबर सर. कधी परिस्थिती 100% अनुकूल नसते, कधीच नाही. कोणती परिस्थिती घ्या, घरातली घ्या, बाहेरची घ्या. घरातले आता आपण पाहतो, आपले घरातले लोक कोणी आजारी हम्म, आहे, सिरियस आहे, म्हणजे परिस्थिती नाही आतली घरातली बिघडली. नाही नाही, माझं काय म्हणणं होतं सर, मला मी फक्त काय झालं की कालची परिस्थिती झाली, संपली ती, ते कालचे गेले. मी विचार केला की झालं, त्याच्याकडून चुकून झालं, जाऊ दे, आपण त्रास नाही करून घ्यायचा. परंतु हा ज्या शरीराला जो त्रास होतोय, समजा त्यांनी धक्का दिला, धक्का दिल्यानंतर तो निघून गेला, ती घटना घडून गेली. आता चूक त्याची होती, माझी होती, हे नंतरची गोष्ट झाली. परंतु त्याच्या यातना ज्या आहे, तो जो त्याच्याशी संबंधित असतो त्याला होत राहतात. जसं मला, मी कालपासून त्या ज्या वेदना ज्या आहेत, त्या वेदना भोगतोय. मला नुसतं मनात विचार केला, मला वेदना नको, तर त्या वेदना बंद होत नाहीत. हाच मुद्दा आहे ना सर, तोच विषय चाललाय की तुम्हाला वेदना होतात ना, मग तोच विषय आहे, धक्क्याचा विषय नाही. तुम्हाला वेदना होतात, आता त्याच्यातून बाहेर कसं पडायचं? त्या मानसिक वेदना असतील, शारीरिक वेदना असतील, तर तुम्ही दवाखान्यात तुम्ही ते उपचार करून ते कमी होतील. परंतु त्याने मला धक्का दिला आणि त्याच्यामुळे हे सगळं झालं, आणि त्याच्यामुळे सगळा मला त्रास झाला, हे जे डोक्यात चाललेलं आहे, मनात चाललेलं आहे, आणि त्याच्यामुळे जे ते काय म्हणतात, जखमा बऱ्या होतात, त्याची खपली होते, त्याचे व्रण राहतात, पण मनावरचा जो परिणाम आहे, त्याच्यातून आपण मोकळे गाठ होतो बांधले का? जाते. त्याच्यातून आपण मोकळे होतो का? ती साधना आहे. साधना ठीक काय आहे सर. आहे हे लक्षात घ्या, म्हणून समज महत्वाची आधी. आपली सगळी धडपड जी चालली नाही चर्चेची, आपण जे गाथांचा, धम्मपदाचा अभ्यास करतो, ही समज डेव्हलप करण्याची आहे. आपल्याला ती माहिती नाही हे लक्षात घेतलं पाहिजे, आपल्याला लक्षात नाही आलेलं हेच लक्षात आलं पाहिजे. आपण आपल्या पद्धतीनं अर्थ लावतो बुद्धांच्या शिकवणीचा, गाथांचा, तसा नाही आहे तो. आपलं नेमकं काय काम करायचं तेही पण लक्षात आलं पाहिजे. ती आता ही गाथा ते सांगते, आपलं पहा,
आपल्याला आपल्या मनात काय चाललंय, मन काय करतंय, काय करत नाही, कृती काय घडते, काय काय घडत नाही, आपण काय बोलतो, काय बोलायला पाहिजे, काय बोलायला नाही पाहिजे, ह्याचं सगळ्याचं भान हा. म्हणून एका शब्दात त्याचा सगळं उत्तर आहे, सती. भानावर आपण असलो तर मग गोंधळ होत नाही, मांडण्यात सांगण्यात पण गोंधळ होत नाही. आपल्या सांगण्यातच आपल्याला नेमका काय प्रश्न येतो आपल्यालाच लागतो. तो प्रश्न आहे धक्का देणाऱ्याचा, का त्याच्यामुळे मला त्रास झाला, हा प्रश्न आहे. मला वाटतं जो ज्याने धक्का दिला तो त्याचा प्रश्न आहे, तो गेला निघून, संपला विषय तो. गेला निघा. तो संपला विषय, तो कटच झाला तो विषय, तो भूतकाळात जमा झाला. पण त्याच्यामुळे माझ्यावर झालेला परिणाम, आणि तो पुढं चालत राहिलाय, आणि कित्येक दिवस चालत राहिलाय, तर माझा दोष आहे ना, माझ्या मनाचा दोष आहे, आणि त्याच्यावर माझं लक्ष नाही. म्हणजे व्यक्तिगत गोष्ट नाही, त्याचं मला भान नाही. लहानपणीच माझ्या कंपासमधले पैसे मित्रांनी चोरले, तो मेला पण असेल, तर माझ्या मनात जर अजून तसंच असेल, आणि त्याच्याबद्दलचं शत्रुत्व असेल, आणि त्याचा मला त्रास होतो, तो रुतलेला काटा अजून आतमध्ये आहे, तो सलतोय, तर मग माझा दोष आहे ना तो. मला दोष म्हणण्यापेक्षा मुद्दाम नाही करत आपण, ते 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 काय करायचं तेच लक्षात येत नाही, तिथपर्यंत कसं पोहोचायचं, तिथपर्यंत आपण कसं हाडामासात उतरून ते शल्य, दुःख, सल, ते कशी काढायची. अशी अनेक शेकडो हजारो घटना आहेत आपल्या. एकच नाही, शेकडो धक्के आहेत, एकच धक्का नाही, तो अनेक धक्के आहेत जीवनामध्ये. तर त्याच्यातून आपल्याला कसं बाहेर पडता येईल, हा विषय आहे. तो संस्कारांशी संबंधित आहे, मनावरच्या, चित्तावरच्या, सगळ्या. म्हणजे हा आतला विषय आहे तो. तो धम्माचा विषय आहे, त्याला धम्म म्हटलेला आहे. परिस्थिती कधीच नित्य नाही, स्थिर नाही, ती बदलत राहते. अनेक घटना घडतात, घडून जातात, भूतकाळात जमा होतात, फक्त त्या जिवंत असतात आपल्या मेमरीमध्ये. आणि मेमरी म्हणजे चित्त आहे, मन आहे, आणि ती मेमरी आपल्याला त्रास देते, भूतकाळाचा. आणि त्याचा आपल्यावर जो परिणाम होतो, त्याचं काय करायचं, हा मुद्दा आहे. हा सतीचा विषय आहे, खोलातला विषय आहे. त्यामुळं फार शांत, म्हणजे ती एक अशी अवस्था आली पाहिजे का तेच काम चालू पाहिजे आपल्या पातळीवर. आत्ताच्या पातळीवर, स्वतःच्या पातळीवर तेच काम चालू पाहिजे, की हे जे झालंय, घडून गेलंय भूतकाळामध्ये, त्याचे सतीचा अर्थ एक स्मृती पण आहे. स्मृतीमध्ये जे मूर्त आहे त्याची स्मृती, म्हणजे मूर्त म्हणजे भूतकाळ घडून गेलेला आहे, त्याच्या जाणीवा परत परत वर येतात, त्याचे परिणाम दिसतात आपल्याला. ते आपल्याला ते आपल्या पुन्हा ते सतीला, जागृतीला आठवण करून देतात. आठवण करून देतात, आणि त्याचा त्रास होतो. म्हणजे सगळा भूतकाळ हा यातनांचाच आहे मग. तो त्रास कमी करणं शक्य नाही सर. का नाही कारण शक्य? ती मग ती बुद्ध मग अनुभव. बुद्ध मग बुद्ध अपयशी आहेत, असा त्याचा अर्थ आहे. कारण शारीरिक त्रास कमी होत नाही ना सर त्याच्याने. शारीरिक त्रास कधीतरी कमी होणारच ना, आजार कधीतरी कमी होतो, परंतु आजार हा बळावत जाण्याचे एक कारण आहे, की त्याचा जो आपल्यावर मानसिक परिणाम आहे त्याच्यातून आपल्याला मोकळं होता येत नाही. आजार हा नॅचरली बरा पण होतो खऱ्या अर्थानं, परंतु त्याच्याविषयीची जी मानसिकता आहे, जे टेन्शन आहे, त्याचं जे प्रेशर आहे, त्याच्याविषयीची जी चिंता आहे, त्याच्याविषयीची जे भय आहे, भय काय, ह्या आजाराने मी मरल, तर नक्कीच त्याचा दुष्परिणाम होणार. पण बघा, काही लोक असे पण, म्हणजे थोडासा बरं होईल, ते होईल, नीट होईल, हे मी आता दाखवलंय डॉक्टरला, किंवा असे असे उपचार केलेले आहेत, अशी अशी पथ्य मला सांगितलेले आहेत, ही औषधं दिली आहेत, बरं होईल. तर ही जी मानसिकता आहे ही बरं व्हायला मदत करते. अरे बापरे, डॉक्टरने आता एवढ्या गोळ्या दिल्या, ते बरं होईल का नाही, त्या डॉक्टरला काय येतं का नाही मलाही माहिती नाही,
नाही काय होतं, डॉक्टर कसं काय वाटतो, म्हणजे असं ते जे काही गोंधळ आपल्या डोक्यात चाललेला असतो. तर जे बरं व्हायचं त्याच्यामध्ये आपण एक प्रकारे द्वेषाचं पॉइझन, किंवा तसं ते पॉइझन मिसळ, द्वेष हा पॉइझन आहे. लक्षात घ्या, हेट्रेड जो आहे ना त्याला पॉइझनच म्हटलेलं, 5 पॉइझन्स आहेत. कामछंद पॉइझन आहे, इंद्रिय तृष्णा, द्वेष पॉइझन आहे, तुमचा आळस हा पॉइझन सारखा काम करतो, कारण तो काही सक्रिय नसतो, तो जडत्व आलेला, नुसतं बांधून घेतलेला आहे, कुंठित झालेला आहे, जडत्व. नाही तर मग अस्वस्थ झाला आहे, एक तर जड झाला, नाही तर अस्वस्थ, नुसतीच पळापळ करतो. आणि 5वं पॉइझन डाऊट्स आहेत, की कोणतीच गोष्ट क्लिअर समजत नाही, त्यामुळे नुसता डाऊट, त्याला हे बरोबर असेल का, दाखवलं तर खरं डॉक्टरला, खर्च तर केलाय, ऑपरेशन तर झालंय, हे पण चांगलं झालं असेल का, काय राहिलं तर नसेल. डॉक्टर डॉक्टर बद्दल शंका, केल्याबद्दल तर शंका, सगळं शंका, औषधं ठीक असतील का नाही. आणि काही सांगणारे, अरे तुम्ही त्या डॉक्टरला दाखवलं का, अरे त्यांनी असं केलं झालं, अजूनच त्याची अशी गडबड होते का ते कधीच बरं होत नाही. तर असं कधी कधी ही सायकोलॉजी जी आहे, मानसिकता जी आहे ही अजून प्रश्न गुंतागुंतीचा बनवते. म्हणून नाही नाही, ती यातनं मानसिकता कालच सोडली सर मी. मानसिकता कालच सोडली. तुमच्या परंतु डोक्यात शारीरिक अजून बांधू नये. ते तर त्याच्यातून बरे व्हाल तुम्ही. काल धक्का बसलेला दिसतोय तुम्हाला काहीतरी, असू द्या ठीक आहे, म्हणजे व्हाल तुम्ही त्यातून बरे मानसिकता त्यात. कालच सोडली. हा गेला त्यात. तो, झालं ते, होऊन गेलं. पण मला त्रास होतोय त्याचं काय, असा प्रश्न आहे काय हो. आपला. मग त्रास. मला मला त्रास होतोय, तो बरा होईल, त्याची चिंता नाही ना काही. नाही, चिंताचं काही नाही, तर नाही त्रास ना, होतोय एवढी गोष्ट नक्की. त्रास होतोय पण त्याची चिंता नाही ना, होईल का नाही, बरा होईल का नाही नाही. नाही का नाही तोच नाही नाही तो नाही. धक्का, तो झा- धक्का त्या माणूस तर नाही ना अजून ते डोक्यात. झालं सर. ते हा. सगळं झालं. हा. त्या बाकीच्या गोष्टी आपण ज्या व्यवहारात आल्या त्या सगळ्या गोष्टी झाल्या. हा. परंतु एखाद्याने दुसऱ्याने जी चूक केली, तो मनातून जात नाही सर, असा जात नाही. आपण मग सोडला हा, त्यावेळेस मग सोडला. मी तेच म्हणतो ना, तो त्यावेळेस सोडला. मनातून जो जात नाही ना, ती सल जी आहे ना, सल, हम्म. ती एक तर त्याच्याविषयीची चीड असली पाहिजे, द्वेष असला पाहिजे. का त्यांनी मला का धक्का दिला, काही शिवीगाळ पण चाललेली असेल मनामध्ये, आपण ते नाही नाही, काल अक्षरशः खूप लोक मारत होते, मी स्वतः उठलो, त्याला थांबवलं. त्याला जाऊ जा रे बाबा, तू निघ बरं इथून. हे धरलं, सामंजस्य धरलं. अहो अहो सर, परंतु नंतर बाबूजी तुम्ही ही घटना जर आधी स्पष्ट सांगितली असती ना, का काल असं असं झालं, तर आपण ही असं जर तरच्या भाषेत विचार नसतो करत बसलो. काल असं असं विचार. झालं, काल धक्का दिला मला, असं असं लागलंय, आणि तर त्या घटनेला धरून आपण ते आता आपण कसं करतोय, की जणू काय काही झालंच नाही, पण जर असं झालं तर, आणि त्याचा माझ्यावर परिणाम झाला तर, असं एकानं टू द फॅक्ट, वस्तुनिष्ठ चर्चा केली पाहिजे. हा, काल असं असं झालं, त्यानं मला धक्का दिला, मला लागलं, अजून हे होतं, आणि तो माणूस माझ्या मनातून जाईना, असा प्रश्न आहे तो, आणि तीच आपण चर्चा करतोय. माणूस निघून गेलाय, मनात तो माणूस आहे, जखम झाली, हा हा शारीरिक मुद्दा आहेच आहे, परंतु मनामध्ये ते जात, ती जखमही जात नाही आणि तो माणूसही जात नाही. तर मग हेच तर खरं काम आहे आपलं. जखम आठवून देते ना. जखम आठवून देते, तो माणूस आठवतोय त्याच्यापेक्षा जास्त, तो माणूस, त्याच्यामुळे ही जखम झाली, तर तो माणूस जास्त त्रास देतो सायकोलॉजिकल लेवलवर. त्याला सोडता आलं पाहिजे. ही जखम जेव्हा बरी व्हायची तेव्हा होईल, त्याच्यावर औषधोपचार तुमचा चालू असेल. हो हो. तो माणूस जात नाही ना मनातून, त्याचं काय. तर ती मला मी कला, आजपर्यंत ती झालेलं कला होतं, ती परंतु कला हा ती आज कला आहे आज खरी. नक्की मला म्हणजे तो डिस्टर्ब झालोय, तो की त्यांनी केलं आणि मला भोगतोय. मला भोगतोय, त्यांनी केलं आणि मला भोगावं लागलं. ते काय होतं, एक ड्रायव्हिंग करताना मी एक म्हणजे काय म्हणतात गाडीमध्ये बसलेलो होतो, आणि गाडी चालू असताना एक जण एकदम असा आडवा आला गाडीला, आणि ड्रायव्हरने ती गाडी अशी वळवली, पण ती वळवताना त्यांनी त्याला
जोरात शिवी दिली त्याने, ओरडला आणि त्याला शिवी दिली, चांगली चांगली शिवी दिली. आणि शिवी देत हे करत करत विचार करत करत तो दुसरीकडे धडकलाय. तो दुसरीकडे जाऊन धडकला. आता इथं काय झालं बघा. तो माणूस आला, आडवा आला, गेला. पण ह्याचा हा जो विचलित झाला, ह्याने जे शिव्या दिल्या न त्याचं लक्ष त्याचं ते ड्रायव्हिंगवरचं भान सुटलं. आणि ते लक्ष त्याचं इकडे गेलंय आणि इकडे दुसरीकडे जाऊन धडकला. तर हा दोष कोणाचा? असं आता आपण त्याचं एक परीक्षण करू शकतो. असं असं मुख्य मुद्दा जो असतो ना, तो आपला सायकोलॉजिकलच असतो, मानसिक असतो. मन विचलित होतं, ते विचलन कसं होणार नाही. तो जर संयम असेल तर तो माणूस आडवा गेला, तो ठीक आहे गेला लगेच, पण तो लगेच सावरला असता. पण तो स्वतःच तो इतका विचलित झाला की तो, म्हणजे तो माणसाला काही धक्का लागला नाही, काय नाही. फक्त तो पटकन गेला आणि हा बिचकला, डिस्टर्ब झाला. आणि त्या विचलित अवस्थेत तो दुसरीकडे झाडाला धडकला असा बाजूला. माइंड हे फार, हा खरा मुद्दा आहे. आपलं चित्त आणि चित्तात निर्माण होणाऱ्या भावना आणि डोक्यात चालणारे विचार, मनात चालणारे विचार आणि त्याचा कृतीवर होणारा परिणाम आणि आपल्या जगण्यावर होणारा परिणाम, हा खरा विषय आहे. तर तर भूतकाळातले हा भूतकाळातले जे समजा विचार आहेत ते थोडेफार दुःखदायकच असतात ना. आपले जे घटना जरी जाणवत नसेल तर थोडंफार दुःखच असणार आहे त्यामध्ये. विचार असणं आणि विचारांचं दुःख असणं हे दोन वेगळे मुद्दे आहेत. बाबूजीचा हा विषय आता आहे. बाबूजीनं जो विषय सांगितला तो समजा 10 वर्षांनी जरी त्यांना आठवला तरी तर तेच हे दुःख होणार. थोडेफार दुःख तरी असतात तेच, ना त्यात. हा म्हणजे तेच दुःख असणार. म्हणजेच आपण म्हणजेच आपण ते 10 वर्ष वाया घालवले. ते तर कशी? सुटणार नाही ना. नाही, मग आठ मग या साधनेचा काय उपयोग आहे? मग ते सती नाही आठवण. साधनेच्या आणि बुद्धाच्या त्याचा काय उपयोग आहे? तोच तर खरा तो तोच खरा तेच खरं मुख्य काम आहे. आता याच्यातून सुटायचं कसं? हा या ते आठवण विचारातून तर राहणार. सुटायचं कसं? विचारातून नाही सुटू शकत तुम्ही. त्याच्या परिणामात, त्याच्या विचलनातून सुटू शकता. ती अंडरस्टँडिंग आली पाहिजे, ती समज आली पाहिजे. ती समज ही जागृतीने येते. त्या विचाराच्या संपर्कातच आपण नसतो. ते विचार काम करत असतोय, ते विचलन काम करत असतंय, तो परिणाम काम करत असतोय आणि आपल्याला त्याची सती नसते, म्हणजे धम्मानुसती नसते. म्हणजे ते 10 वर्ष तर अजूनही 25 वर्ष ते तसं चाललं. म्हणून मी उदाहरण जे देतो ना, लहानपणी कंपासमधून चोरलेल्या पैशांचं जर माझ्या मनात अजून काम चालू, आता काम चालू नाही ते, पण काही वर्षांपर्यंत, एक 15-20 वर्षापर्यंत, 10 वर्षापर्यंत ते चालू होतं. आत्तापर्यंत, कारण ती जेव्हा मी लिहायला घेतली ती घटना, तेव्हा मला अक्षरशः ते असं वाटलं, अरे अजून अजून त्याचा मला ती सल आहे मनामध्ये. माझे जे काही 40, 30, 40, 50 वर्ष जे आहे फुकट गेले ते. कशामुळे फुकट गेले? सती समजली नव्हती तेव्हा. भान समजलं नव्हतं, काय करायचं ते समजलं नव्हतं. तुम्ही मेमरीला काही करू शकत नाही, स्मृतीला काही करू शकत नाही, परंतु स्मृतीतल्या गोष्टींची सती आली, भान आलं. ही पण स्मृतीच आहे. त्याचं भान आलं की त्या गोष्टी कसं आहे, त्याचं अवलोकन सुरू होतं, त्याचं परीक्षण सती करते, जागृती करते आणि त्याच्यामुळे होणाऱ्या त्रासातून ती स्वतःच मुक्त करते. म्हणजे ती सल काढते, जणू ती काय म्हणतात, परस्पर ते जसा रुतलेला काटा आपण खोडून काढतो, ती सती जागृती ही आपोआपच ती काय म्हणतात, ती त्या त्रासातून बाहेर काढते. म्हणून सतीमुळे दुःखमुक्ती आहे, जागृतीमुळे दुःखमुक्ती आहे, म्हणजे समाधी आहे. भटकणारं सगळं डिस्टर्बन्स जातोय सगळा, चित्तशुद्धी होते. हे आपण लक्षात घेऊया. हा विषय आहे. त्यामुळं काय काय झालं भूतकाळामध्ये, आता समजा माझं आता
70 हो ना, आता 71 एप्रिलमध्ये पूर्ण होईल. याच्यात एवढ्या दिवसात काय काय झालं, काय काय माझ्या मनात आहे, डोक्यात आहे, तो विषय मेमरीच्या रूपात आहेच आहे. परंतु त्याचे परिणाम जर ते पहिल्यासारखेच माझ्यावर असतील, तर तो खरा प्रॉब्लेम आहे. आणि सतीचा विषय जो आहे ना, तो तिथपर्यंत घेऊन जाण्याचा आणि जे त्रासदायक गोष्टी आहेत, दुःख दुःख जे आहे, तर दुःख समुदाय ज्याच्यामुळं आहे, ज्याच्यामुळं ते दुःख उदय पावतं, तिथपर्यंत तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. ते पोहोचते, सती पोहोचते, पोहोचू शकते, पद्धतशीर प्रॅक्टिस केली तर. कायेमध्ये उतरा, जाणीवा पहा, चित्त पहा, मनोधर्म पहा. तर मला वाटतं ही साधना आहे. बरं, धन्यवाद, थँक्यू. तुमचे जे वेगळे वेगळे जे मुद्दे आहेत, प्रश्न आहेत, अनुभव आहेत, पण स्पष्ट अनुभवानं धरून आपण बोलूया. आपण जर तरच्या भाषेत नाही बोलायचं. जर असं घडलं असतं आणि तसं नाही, हे असं असं घडलं आणि मला असं असं वाटतंय, असा असा अनुभव येतोय, असं जरा मुद्द्याला धरून बोललं ना, मग त्या चर्चेला पण दिशा येते. जर तरच्या भाषेत मग त्या गोंधळ होतो सगळा, चर्चेचा गोंधळ होता. नेमकं आपण कशाविषयी बोलतोय तेच कळत नाही आणि ऐकणारे अजून गोंधळात जातात, पडतात. असो, थँक्यू व्हेरी मच. जय भीम सर. एक एक बरं, थोडस बोला शेअर करायचं बोला. होतं. हां, बोला. या गाथेनुसार जवळजवळ माझं 35 वर्षापर्यंत माझं जीवन आणि इतरांचं जीवन यांच्या बरोबरच कम्पॅरिझन करत होतो मी. आणि त्यातून खूप दुःख व्हायचं आहे. काही हां सक्सेस झाले, काही अनसक्सेस झाले. हां. आणि मग आपण काही सक्सेस झाले तेव्हा आपण सक्सेस झालो नाही, या द्वंद्वामध्ये काय मन राहायचं. परंतु जेव्हा धम्माचं जे काही पुस्तक आहे ते वाचन केले, अनुसरण केलं, त्यावेळेस जरा कमी झालं. परंतु नंतरही इतक्या प्रकर्षाने ते काही म्हणजे अंडरस्टँडिंग झालं नाही. पण मग मधून मधून मी जेव्हा तुमच्याशी फोनवर बोलायचो, तर ते बऱ्याच वेळेस ते फोन सुद्धा मी टेप करून घेतले, अनेक वेळेस ऐकले ते. आणि आता तर धम्मपदाचं तर विश्लेषण चालू आहे. तर बऱ्यापैकी समज आली की आपण किती चुकीचं होतो, आपण आपली दिशा कशी चुकीची होती, आपण कसं आपल्या स्वतःलाच यातना करून घ्यायचो. बऱ्याच गोष्टीतून बाहेर पडलो आणि आता कसलंच काही वाटत नाही. आपल्याला धम्म आहे, म्हणजे आपल्याला धम्मरत्न आहे आपल्याकडं, त्याच्यामुळं आपण कोणत्याही गोष्टीवर मात करू शकतो, ही एक कॉन्फिडन्स आलेला आहे. आणि बऱ्यापैकी समाधानी आहे सर. मार्ग सापडला, हो. हे महत्वाचं आहे. मार्ग सापडणं महत्वाचं आहे. ट्रॅकवर येणं फार महत्वाचं आहे. ट्रॅक चालणं हे पुढं काम चालू राहतं, पण ट्रॅकच जर सापडला नाही, मार्गच सापडला नाही, काय करायचं तेच कळालं नाही, तर मग पुढचा सगळा काळ वाया जातो. म्हणून आधी ट्रॅकवर येणं फार महत्वाचं आहे. काय करायचं नेमकं याचं भान आलं पाहिजे. ते मला वाटतं ही प्रॅक्टिस करते. आता आपण बरोबर ट्रॅकवर येत चाललेलो आहोत सगळेच, असं म्हणायला हरकत नाही. पण तरी आपल्याला थोडंसं प्रत्यक्ष भेटलं पाहिजे आणि एक आपला वर्कशॉप झाला पाहिजे. इथं मी थोडं थोडं परत तिथं आणतोय, मी फिरून 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 मी काय करतो, फिरून फिरून मी परत कायेत आणतोय, श्वासात आणतोय, कायेत आणतो, वेदना, चित्त, तिथंच आणतोय. आणि सर तिथंच या, सगळं सगळं झाल्यावर तिथे यायचं आपल्याला, बॅक टू द अर्थ, सेल्फ, परत स्वतःकडे यायचं. ते स्वतःपासून कधीच डिस्कनेक्ट होता कामा नये. आपल्यापासून कधीच आपण डिस्कनेक्ट होणार नाही. म्हणून ते बाहेरचं ह्यांनी ते केलं आणि त्यांनी ते केलं, काय केलं आणि काय केलं नाही, आणि तो माझ्यासारखा नाही, माझ्यासारखा विरोधात आहे, म्हणजेच काय, बाहेर आहोत आपण. बाहेर आहोत म्हणजे स्वतःच नाही, स्वतःच नाही तर मग हे प्रश्न सुटणारच नाहीत. सतीचा मार्ग सोडायचा नाही. सतीच्या त्याच्यात सतीच आपले प्रश्न सोडवणार आणि त्याची चिंता करायची गरज नाही, ती कशी सोडवल आणि काय करल.
नाही, ते ते कसं आहे, जसं बाहेरचं दिसतंय, बाहेरचं ऐकू येतं पदार्थ, हे जसं बाहेरचं ज्ञान होतं, तसं आतलं ज्ञान घ्यायला कोणतंच इंद्रिय नाहीत. त्यामुळं काय काय करेल ते इंद्रिय, सती इंद्रिय, जागृती, हे काय करील हे आपण नाही ठरवू शकत. तो निसर्गच आहे, तर ते नॅचरली होणार आहे. ते नॅचरली नॅचरली होत आहे ते. कारण ते ते मन चित्त स्वतःच ते त्याच्यातून मोकळं होण्यासाठी तडफडतंय असं म्हटलेलं आहे. त्याचंच नाव दुःख आहे. दुःख हा म्हणजे फार नुसता दुःखी होण्याचा विषय नाही, तो हास्यास्पद पण विषय आहे. कारण त्या अज्ञानामध्ये भान नसलेल्या अवस्थेत तो हास्यास्पद विषय आहे असं आपल्याला वाटतं. अरे काय म्हणजे आपण स्वतःशीच विचार करतो, हे लक्षात आल्यावर काय काय मूर्खासारखं धरून ठेवलंय ती गोष्ट, काय त्याला निरर्थक आहे. आपण स्वतःकडे आपल्या मूर्खपणावर हसतो आपण कधी कधी. तर दुःख हा हास्यास्पद विषय बनतो. आणि जेव्हा त्याचं ज्ञान नसतं, त्याचं भान नसतं, तेव्हा दुःख हा दुःखाचा विषय बनतो. आणि जेव्हा भान येतं तेव्हा दुःख हा हास्यास्पद विषय पण बनू शकतो. म्हणजे दुःखाने दुःख होत नाही. बुद्ध दुःखाने दुःख होत नव्हते, दुःखी होत नव्हते. बुद्ध दुःखामुळेच दुःखमुक्त झाले. दुःखाकडे पाहूनच दुःखमुक्त झाले. आपण दुःखाला टाळतो, आपण दुसरीकडे असतो, आपण बाहेर असतो. यानं काय केलं आणि त्यानं काय केलं, हेच आपले विषय असतात. इकडं काय चाललंय आणि तिकडं काय चाललंय. काय म्हणतो आपण, 12 भानगडी, तर ते भानगडीत असतो आपण. त्याच्यामुळे गोंधळात असतो. तर आपला गोंधळ कमी झाला पाहिजे. तो सतीनं होणार 100%.